अगदी झटपट कोणती तरी भाजी करायची आहे, जेवण बनवायला भरपूर उशीर झालेला आहे आणि तुम्हाला झटपट काहीतरी करायचं आहे, तर अशा पद्धतीनं चवळीची भाजी करा. सुकी चवळी आपण डायरेक्ट कुकरला लावली आणि ती शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता चवळीची भाजी अप्रतिम दिसते आहे आणि चविष्टही होते. मुख्य म्हणजे अगदी झटपट होते. कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही हे कडधान्य करू शकता. अशी ही चवळीची भाजी कशी केली आहे हे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हो रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. चवळीची भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तमालपत्र, 1 लाल सुकी मिरची टाकणार आहोत. त्याचबरोबर 3 काळी मिरी टाकणार आहे मी आणि थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे. ही फोडणी छान तडतडली की याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते. एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे. पातळ कट करून घेतलेला आहे म्हणजे तो लगेचच परतला जातो. कांदा बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. एक टोमॅटोही मी उभा कट करून घेतलेला आहे. पातळ स्लाइस केलेले आहेत. यामुळे ना टोमॅटोही लवकर शिजतो, लवकर परतला जातो. कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर याचं वाटण टाकणार आहोत. ओल्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा, 1 गड्डी लसूण, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण मी तयार केलं होतं. ते तेलामध्ये टाकलेलं आहे. जवळजवळ 3 चमचे झालेलं आहे हे वाटण. आता हे वाटण आपण चांगलं परतू. मी या वाटणामध्ये ओलं खोबरं वापरलेलं आहे, पण तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुक्कं खोबरं घेतलं तरीही चालेल. वाटण आपण चांगलं 5 ते 6 मिनिटे परतून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये तिखट मसाले टाकून घेते. घरगुती लाल तिखट मसाला मी याच्यामध्ये टाकणार आहे. 1.5 चमचा मी इथे घरगुती लाल तिखट मसाला टाकला. अर्धा चमचा मिरची पावडर टाकूया. यानंतर धने पावडर आणि जिरे पावडरही आपण 1-1 चमचा टाकूया. थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. कडधान्य म्हटलं की हिंग टाकायचा. याने कडधान्याच्या भाजीला खूप छान चव येते आणि त्याचबरोबर ते पचायला सुद्धा हलकं होऊन जातं. बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकूया. याने कलर खूप सुंदर येतो रश्श्याला. सर्व तिखट मसाले टाकून झालेले आहेत. आता हे आपण परतून घेऊया. तीन ते 4 मिनिटे हे तिखट मसाले परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला लागला होता त्यातच मी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत आपण. पाण्यामध्ये हा मसाला शिजून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यामुळे काय होतं, मसाला खाली लागत नाही, तो अगदी चांगला शिजतो. बघा, अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेऊया. मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना. मसाले अगदी छान शिजले ना की त्याचा सुगंधही अगदी सुंदर येतो. आता आपण चवळी याच्यामध्ये टाकून घेऊया. सुकी चवळी मी इथे घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ती तेलामध्ये टाकूया आणि चवळी सुद्धा परतून घेऊया. परतल्याने काय होतं, चवळी पटकन शिजते आणि त्याची चवही छान लागते. एक वाटीभर चवळी घेतलेली आहे, ती आपण चांगली परतून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटे आपण मसाल्यामध्ये चवळी परतून घेऊया की नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. चवळी परतून झालेली आहे. आता पाणी टाकूया. 2 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. पाणी इथे मी थंडच टाकलेलं आहे. तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या. चवळी शिजल्यानंतर अर्धा ग्लास पाणी कमी होणार आहे, म्हणून मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे अर्धा ग्लास पाणी आटलं तरी 1.5 ग्लास इतका रस्सा मिळेल. 4 जणांसाठी भाजी केलेली आहे मी इथे, म्हणून 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे अर्धा ग्लास पाणी आटेल आणि 1.5 ग्लास इतका रस्सा राहील. 4 जणांना हा रस्सा अगदी आरामात पुरतो. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. रश्श्याला उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावूया. गॅसची फ्लेम मंद करूया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. चवळी अगदी छान मऊ शिजून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही. कुकरचं झाकण लावलेलं आहे. आता आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया. इथे आपण सुकी चवळी घेतलेली आहे, त्यामुळे कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. बाकीचं कडधान्य आपण भिजत ठेवतो, त्याला मोड आणतो, त्याच्यामुळे ते एका शिट्टीमध्ये शिजतात. पण जे कडधान्य आपण डायरेक्ट लावतो ना
त्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या, म्हणजे ते अगदी छान मऊ शिजतं. चवळी, मसूर, मूग हे कडधान्य आपण डायरेक्ट करू शकतो. त्याच्यासाठी आपण कुकरच्या जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे हे कडधान्य अगदी मऊ शिजतं. आणि तुम्ही इथे बघू शकता चवळी अगदी चांगली शिजलेली आहे, मऊ शिजलेली आहे. रस्साही दाटसर झालेला आहे. दिसायलाच इतकी छान दिसते आहे, खायला इतकी अप्रतिम होते ना, खूप चविष्ट होते. तुम्ही या पद्धतीनं करून बघा. ही चवळीची भाजी अगदी झटपट होते आणि चवीलाही मस्त होते. ही तुम्ही गरमागरम भाकरी बरोबर खा, भाताबरोबर खा किंवा चपाती बरोबर खा, कशाबरोबरही खा, अप्रतिमच लागते, इतकी चविष्ट होते आणि मुख्य म्हणजे खूप झटपट होते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं चवळीची भाजी नक्की बनवा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका. तुम्हाला जर आजची आपली चवळीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर. धन्यवाद.